तुम्ही कुठेही गेला तरी आदरणीय पवार साहेबांची बारामती म्हणून ओळखली जाते. हे लोक कुठेही गेले की मला सांगतात, ताई आम्ही गेलो, आम्ही म्हणलं आप ते विचारलं आप कहाँ के है, तर ते म्हणले हम बारामती से. अरे शरद पवार जी की बारामती. त्यामुळे हे अटूट प्रेमाचं विश्वासाचं घट्ट नातं आहे. ताई एरवी बारामती हिरवी दिसायची शेतकऱ्यांची, पण आता पिंक दिसायला लागली. ते नाही मला माहिती. मला हे छान चांगला पाऊस पडला, माझ्या पांडुरंगाची छान छान हिरवं इथून मला सगळं दिसतंय. बघा तुम्ही झाडं किती सुंदर दिसत आहेत. सही परंपरा अनुसार आज पूजा पाठ करके अब फॉर्म भरने जा रहे एक नई पीढ़ी अब बारामती से अब चुनाव में मैदान में कर रही है, क्या कहेंगे? नहीं, ये बारामती की माई बाप जनता और मेरे जो दादा दादी थे उनकी ये परंपरा है. जब 1967 में पवार साहब ने पहली बार फॉर्म भरा था, उस टाइम मेरे जो ताऊजी थे अप्पा साहेब पवार जी और अनंतराव पवार, जिनको हम तात्या साहेब काका कहते थे, तो मेरे वो दोनों ताऊजी थे. वो दोनों ताऊजी ने उस टाइम और मेरी दादी ने तय किया था कि जब हम इलेक्शन लड़ेंगे तो यहाँ आएंगे, नतमस्तक होंगे, क्योंकि पवार फैमिली काटेवाड़ी से आती है. तो यहाँ आके नतमस्तक होके हम इलेक्शन की शुरुआत की है. और ये हमारा भाग्य है कि हमारे दादा दादी और मेरे ताऊजी, भले अप्पा साहेब पवार हो या तात्या साहेब पवार हो, मेरे दूसरे चाचा माधव पवार, इनको हम प्यार से बासाका कहते थे, इन सब का जो आशीर्वाद और प्यार 6 दशकों से पवार साहब के साथ रहा है, मारुति राया का रहा है. और सबसे बड़ा ये जो बारामती की माई बाप जनता है, उनका आशीर्वाद यही एक प्यार के रिश्तों से बांधा हुआ है. क्या प्रार्थना की आपने भगवान से? मैं तो हमेशा प्रार्थना करती हूँ कि सबका भला हो, महाराष्ट्र में अच्छी बारिश हो और दिक्कत में आया जो किसान हो उसको न्याय मिले. जीत को लेकर आश्वस्त हैं आप? देखिए, हर जो एग्जाम के लिए बैठता है वो पास होने के लिए तो बैठता है. एक शेवटचा प्रश्न फक्त. शेवटचा प्रश्न की निवडणुकीला सामोरं जाताना बारामतीतले असे कुठले प्रश्न आहेत की ज्याला सामोरं उतरून योगेंद्र पवार उतरले? नाही, मला असं वाटतं ह्याची चर्चा आम्ही अनेक वेळा, मीही अनेक वर्ष बारामतीच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने इथे लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी मला मिळाली. आज महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे. आज तुम्ही सगळे घरी जाऊन विचारा तेलाचा भाव काय. त्यामुळे प्रचंड महागाई या सरकारमध्ये झालेली आहे. प्रचंड बेरोजगारी. इन्व्हेस्टमेंट्स येतात पण राज्यात किती राहतात आणि दुसऱ्या राज्यात किती. ऑन मेरिट महाराष्ट्राला जे इन्व्हेस्टमेंट्स आलेले आहेत त्या महाराष्ट्रात किती राहिलेल्या आहेत आणि दुसऱ्या राज्यात किती गेलेल्या आहेत. किंवा सरकारी नोकऱ्या जेव्हा हे सरकार अनाऊन्स करतं त्याच्यात किती घोळ होतात. आमच्या काळात कधी पेपर लीक नाही झालेला. या राज्यातली सगळ्यात मोठी पोलीस भरती ही कैलासवासी आर पाटलांनी कुठलाही आरोप न होता पारदर्शकपणे केली. एवढी टेक्नॉलॉजी आली आहे तरी पेपर लीक होतात. मी म्हणजे मला आठवतं त्या दिवशी आदरणीय पवार साहेब आणि रोहित पवार हे दोघंही गेले होते, कारण का मुलांनी आंदोलन केलं होतं. परत तारीख पे तारीख. त्याच्यामुळे महागाई, बेरोजगारी आणि नियोजन नसल्यामुळे बेरोजगारी या सरकारच्या चुकीमुळे वाढलेली आहे. आणि प्रचंड महाराष्ट्रात वाढलेला भ्रष्टाचार आणि आरोप मी एकटा करत नाहीये, तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर दिसतो. आणि सगळ्यात म्हणजे दुर्दैवी गोष्ट की महिलांवर होणारे अत्याचार, महाराष्ट्रात इतके बलात्कार कधीच झालेले नाहीत. आणि त्या बलात्कारावरची जी रिॲक्शन येते आपल्या बापदेव घाटात, तुम्ही सगळे त्या बापदेव घाटातून 100 वेळा जाता रात्री. काल मी रात्री 2 वाजता तिथून आले. कधीच मनात भीती वाटलेली नाही. पण सामूहिक बलात्कार तुमच्या आणि माझ्या बापदेव घाटात होतो हे किती दुर्दैवी. आणि त्याच्यानंतर 15 दिवस ठाण पत्ता लागला नव्हता की कोणी केलंय. काय करते पोलीस यंत्रणा, होम मिनिस्ट्री काय करते. महिलाचं इथे आपल्या बारामती चौकामध्ये मारामारीचे व्हिडिओ हे मी नाही काढलेले, तुमच्या चॅनलवर तुम्हीच चालवलेत. ड्रग्ज पुणे जिल्ह्यात वाढलेत. ट्रॅफिकचं तर काही विचारूच नका काय परिस्थिती आहे. थोडासा पाऊस पडलं की तुंबई होते सगळीकडे. आणि इथे बारामतीत 3-4 पहिलं काम निवडून आल्यावर मी एक तर ह्याला सांगेन बारामतीचं करायचं म्हणजे बारामतीचा जो कॅनॉल आहे ना तिथे पहिलं रेलिंग लावून घ्यायचं. कारण का त्या कॅनॉल इज सो ऍक्सिडेंट प्रोन. तिथे कोणीही पडलं तर काय होईल. अस्तरीकरणाचा अतिशय गंभीर विषय आहे, ते करायला लागेल. आणि सोशल इम्पॅक्ट मध्ये बदल झाला पाहिजे. नुसती बिल्डिंग बांधून प्रश्न सुटत नाही. त्या व्यक्तीत एक तर सगळी कामं पारदर्शकपणे चालली आहे, एक वेगळी पॅरलल अदृश्य शक्ती ही बारामती नाही चालवणार.
सर्वसामान्य मायबाप जनतेचा मान सन्मान होईल आणि लोक बारामती चालवतील. ही काय अदृश्य शक्ती असते जी पॅरलल यंत्रणा चालते ना, हीच मोडून काढण्याची वेळ आलेली आहे. पक्ष चिन्हाचा विषय पडलं रामकृष्ण हरी दिसते ना तिकडे. इट इज अंडर सब ज्युडिस.